आजचा घरोघरी मातीच्या चुलीचा एपिसोड पाहून ना अंगावर अक्षरशः काटा आलाय. एकीकडे जानकी आणि ऋषिकेशचा सुखाचा संसार आणि दुसरीकडे नशिबाने घातलेला हा भयानक घाला. आजच्या भागात काय काय घडलं, चला सविस्तर जाणून घेऊया. एपिसोडची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने होते. सारंगला कोणाचा तरी फोन येतो आणि पलीकडून जी बातमी येते ती ऐकून त्याचे पायच लटपटायला लागतात. तो फोनवर बोलतो, "काय? खून?" त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तो त्याच्या बायकोला सांगतो की गोडाऊनचे मालक जे पाटील होते त्यांचा ऋषिकेशने खून केलाय. हे ऐकून आपली जानकी, जी ऋषिकेशवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते, ती हे मानायलाच तयार नसते. ती फोनवर सारंगला ठामपणे सांगते, "नाही, हे शक्यच नाही. ऋषिकेश दादांचे कितीही वाद असले तरी ते कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत." जानकीचा हा विश्वास बघून खरंच कौतुक वाटतं. दुसरीकडे गावात एक वेगळंच वादळ आलंय. ऋषिकेश आणि जानकी घरात काहीतरी प्लॅनिंग करत असतात, तेवढ्यात बाहेर गोंधळ ऐकू येतो. ते बाहेर येतात तर काय, अंगणात पाटलांचं पार्थिव म्हणजे डेड बॉडी आणून ठेवलंय. पाटलांची बायको काकू ऋषिकेशला बघून अक्षरशः तुटून पडते. ती रडत रडत ऋषिकेशची कॉलर पकडते आणि ओरडते, "सैताना, पैशासाठी मारलंस माझ्या नवऱ्याला?" ऋषिकेश बिचारा पूर्णपणे कन्फ्युज्ड आहे. तो समजवण्याचा प्रयत्न करतो, "काकू, मी काहीच केलं नाहीये." पण जमाव काही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. तिथे असलेला एक गावगुंड तर आगीत तेल ओतायचं काम करतो. तो ओरडून सांगतो की ऋषिकेशनेच दगडाने ठेचून पाटलांना मारलंय. या कठीण प्रसंगी जानकी ढाल बनून ऋषिकेशच्या पुढे उभी राहते. ती त्या गुंडाला नडते, "माझ्या नवऱ्याने काहीही केलं नाहीये, हा गैरसमज आहे." पण तो माणूस ऐकत नाही. तो धमकी देतो की जर 10 लाख रुपये भरपाई दिली नाही तर या जानकीला लाकडाच्या ढिगाऱ्यावर ठेवून जिवंत जाळेन. जानकीच्या जीवावर बेतलेलं बघून ऋषिकेशचा संयम सुटतो. आपल्या बायकोला वाचवण्यासाठी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला तो तयार होतो. तो त्या गुंडाला थांबवतो, बोलतो, "थांब, पुढच्या 5 दिवसात मी पाटलांचे 10 लाख रुपये काकूंच्या हातात देईन." हे ऐकून जानकीला धक्का बसतो, पण ऋषिकेशकडे दुसरा पर्याय नसतो. इकडे दुसरीकडे हा सगळा कोणाचा डाव आहे हे उघड होतं. हा सगळा प्लॅन ऐश्वर्या आणि तिच्या सोबत्याचा असतो. ते मोबाईलवर बाहेरचा तमाशा बघून खुश होत असतात. ऐश्वर्याचा हेतू फक्त पैसे नाही, तर ऋषिकेशची अब्रू धुळीला मिळवणे आहे. ती विषारी हसून म्हणते, "मला त्याची गाढवावरून धिंड काढायची आहे." तिच्या मनात ऋषिकेश आणि जानकीबद्दल किती द्वेष आहे हे स्पष्ट दिसतं. यानंतर पोलीस स्टेशनचा सीन येतो. इन्स्पेक्टर सांगतात की पुरावा नसल्यामुळे ते ऋषिकेशला अटक करू शकत नाहीत, पण संशयाची सुई त्याच्यावरच आहे. तिथे तो गावगुंड पुन्हा धमकी देतो, 5 दिवसात पैसे दिले नाहीत तर गावाला पाटलांच्या न्यायासाठी उभं राहायला वेळ लागणार नाही. जानकी पोलिसांना विनंती करते, पण कायद्याचे हात बांधलेले असतात. इन्स्पेक्टर ऋषिकेशला सांगतात, "लवकरात लवकर हे प्रकरण मिटव, नाहीतर गाव पेटून उठेल." घरी नाना आणि आई हॉलमध्ये काळजीने बसले असतात. नाना वरून कितीही कडक असले तरी त्यांचं मुलावर प्रेम आहेच. ते सौमित्राला सांगतात, "त्याला काही मदत लागली तर मला सांगू नकोस, पण तू लक्ष ठेव." तेवढ्यात तिथे सारंग धावत येतो आणि ती भयानक बातमी देतो की पाटलांचा खून झालाय आणि आळ ऋषिकेशवर आलाय. हे ऐकताच नानांच्या छातीत कळ येते. त्यांना हा धक्का सहन होत नाही. आई आणि सारंग त्यांना सावरतात. संपूर्ण घर चिंतेत पडलंय. एपिसोडच्या शेवटी जानकी आणि ऋषिकेश घरी येतात. जानकी ऋषिकेशला समजवते की त्या भावाकडे मदतीला जाऊ नकोस, पण ऋषिकेशला वाटतं की रक्ताचं नातं कामाला येईल. पुढील भागात दाखवतात की ऋषिकेश त्या भावाकडे जातो, पण तो त्याला मदत करण्याऐवजी उलट सुनावतो. आजचा एपिसोड बघून असं वाटतं की जेव्हा आपलंच नाणं खोटं असतं तेव्हा जगाला दोष देऊन काय फायदा. जानकी या संकटातून आपल्या कुंकवाला कसं वाचवणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ दररोज बनवू शकेन. थँक यू.